नमस्कार मंडळी. समुद्राच्या चवीचा प्रवासाचा आजचा तिसरा दिवस. या प्रवासात आज आपण बनवणार आहोत मसालेदार आणि खमंग भरलेला पापलेट फ्राय. मसाला छान आत मुरलेला आणि वरून कुरकुरीत पापलेट. तर चला मग पाहूया हा चविष्ट पापलेट कसा बनवायचा. सगळ्यात आधी 3 ताजे पापलेट घेऊया. पापलेट स्वच्छ करून त्याच्या मधोमध मसाला भरता येईल असा कट करून घ्यायचा आहे. 1 बारीक चिरलेला कांदा, 2 चमचे घरचा मसाला, 1 चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा जिरे, 1 चमचा बडीशेप आणि अर्धा चमचा साखर, 1 वाटी खोबरं, थोडीशी कोथिंबीर, 7 ते 8 लसूण पाकळ्या, थोडं आलं आणि 5-6 मिरच्या, 1 लिंबाचा रस. मॅरिनेशन करण्यासाठी सगळ्यात आधी पापलेटमध्ये लिंबाचा रस घालूया. आता यात घालूया हळद. आता चवीनुसार मीठ घालूया आणि सगळं छान एकजीव करून घेऊया. लिंबाचा रस पापलेटच्या आत घालून सगळीकडे छान पसरवून घेऊया. आता मसाला बनवण्यासाठी मिक्सरमध्ये खोबरं घेऊया. खोबऱ्यामध्ये आता जिरे, बडीशेप, मिरच्या, लसूण पाकळ्या, कोथिंबीर आणि आलं घालूया. थोडंसं पाणी घालून छान असं वाटून घेऊया. आपला मसाला एकदम तयार आहे. कढई गरम करून त्यात 2 चमचे तेल घालू. आता गरम तेलात बारीक चिरलेला कांदा घालू. सोनेरी झालेल्या कांद्यात आपला तयार झालेला मसाला मिसळूया. आता सगळं छान एकत्र मिसळून घेऊ. आता मसाला छान शिजू द्या. मसाला छान शिजला की त्याची चव वाढवण्यासाठी हळद, घरचा मसाला आणि गरम मसाला घालू. आता चवीनुसार मीठ घालूया. आता चवीला हलकीशी गोडी यावी म्हणून थोडीशी साखर घालूया. आता सगळं छान एकजीव करून मसाला मस्त तयार करून घेऊ. मसाल्याला आता मंद आचेवर हळूहळू शिजू द्या. याने चव अजून छान येते. चवीला छान आंबटपणा यावा म्हणून 1 चमचा लिंबाचा रस. आता हा खमंग मसाला थोडा थंड होऊ द्या. मग पापलेटमध्ये भरूया. मसाला थंड झाला आहे. आता तो पापलेटमध्ये छान भरूया. मसाला बाहेर येऊ नये म्हणून आता पापलेटला धाग्याने हलकं बांधून घेऊ. आता पापलेट फ्राय करण्यासाठी पॅन मध्ये 1 चमचा तेल घेऊ. पॅन नॉनस्टिक असला तरी पापलेट चिटकू नये म्हणून थोडंसं तांदळाचं पीठ पसरून घेऊ. आता पापलेट दोन्ही बाजूने छान सोनेरी होईपर्यंत फ्राय करून घेऊ. आता उरलेला मसाला पापलेटवर छान पसरवून घेऊया. पापलेट फ्राय झाला तयार. चवीला एकदम शानदार. गरमागरम पापलेट फ्राय ताटात वाढा.
सगळ्यांसोबत मजेत खा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा.